नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहताय आवाज इंडिया मराठी. तर नजर टाकूयाच्या टॉप 20 न्यूजवर. पुण्यातील पर्वती पायथ्याजवळ आजोबाने सख्या 9 वर्षाच्या नातीवर अत्याचाराचा प्रयत्न केला. शेजाऱ्यांना मुलीची आरडाओरडा ऐकू आल्यानंतर ते घराजवळ पोहोचले आणि त्यामुळे मोठा अनर्थ टळला. नराधाम आजोबावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या असून पीडितेला मेडिकलसाठी ससूनमध्ये नेण्यात आले. आरोपी पत्राच्या घरात राहत असल्याने एका महिलेचं लक्ष गेलं आणि हा सगळा प्रकार उघडकीस आला. पुण्यातील नसरापूर येथील 3.5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार प्रकरणातील पीडितेच्या मृत्यूबाबत ससून रुग्णालयाने प्राथमिक अहवाल सादर केलाय. आरोपीने चिमुकलीच्या तोंडात गोळा कोंबून अत्याचार केल्याचं पोस्टमॉर्टमच्या अहवालात उघड झालंय. त्यानंतर तिचा मृत्यू झाल्याची खात्री करण्यासाठी आरोपीने तिच्या छातीत जोरदार बुक्की मारल्याचंही वैद्यकीय अहवालात समोर आले. रुग्णालयाच्या न्याय वैद्यकीय शास्त्र विभागात वैद्यकीय तज्ज्ञांनी मृतदेहाची इन कॅमेरा तपासणी केली आणि त्याचा प्राथमिक अहवाल पोलिसांकडे सादर केला आहे. पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे 3.5 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत कठोर निर्णयगत अशा गुन्ह्यातील आरोपींना पॅरोल न देण्याचा आदेश दिलाय. यासाठी कायद्यात आवश्यक बदल करण्याचे निर्देशही देण्यात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली असून अशा प्रकरणातील आरोपी पॅरोलवर असताना पुन्हा गुन्हे करत असल्याने सरकार कडक धोरण अवलंबणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. राज्यात मुलींवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने वाढत असून नसरापूर, केज, पालघर आणि नुकतीच पुण्यात पर्वती परिसरात घडलेली घटना अत्यंत संतापजनक असल्याची प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली आहे. लेकी बाळी सुरक्षित राहिलेल्या नाहीत आणि सरकार निवडणूक आणि प्रचारात व्यस्त आहे असा आरोप त्यांनी केला. अशा घटनांना आळा घालण्यासाठी तातडीने विशेष अधिवेशन बोलवावं किंवा शक्ती कायदा लागू करण्यासाठी वटहुकूम काढावा अशी मागणी त्यांनी केली आहे. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी महाराष्ट्रातील वाढत्या महिला अत्याचारांच्या घटनांवर गंभीर चिंता व्यक्त करत राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांना पत्र लिहिलंय. नसरापूर सारख्या घटनांनंतर राज्यात महिला सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाल्याचं त्यांनी नमूद केलं असून सरकारने तातडीने कठोर पावलं उचलावीत अशी मागणी केली. शक्ती कायदा लवकरात लवकर लागू करून गुन्हेगारांना कडक शिक्षा द्यावी जेणेकरून भीती निर्माण होईल असंही त्यांनी या पत्रात म्हटलं आहे. राज्यातील शासकीय राजपत्रित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हिंदी भाषेची परीक्षा अनिवार्य करण्यात आली असून 28 जून रोजी मुंबई, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे परीक्षा होणार आहे. या निर्णयावर मराठी भाषा अभ्यासकांनी प्रश्न उपस्थित केलेत. दरम्यान मनसे नेते संदीप देशपांडे यांनी तीव्र विरोध दर्शवत ही भाषा लादणं असल्याचा आरोप केलाय. तसेच परीक्षा सक्तीने घेतल्यास तीव्र निषेध आणि आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठी राजकीय घडामोड होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे माजी जिल्हा प्रमुख आणि कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर लवकरच शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याचं त्यांनी स्वतःच मान्य केलं. कणकवलीत प्रसिद्ध झालेला कणकवली पॅटर्न राबवणारे पारकर यांचा हा निर्णय ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जातोय. या घडामोडीमुळे सिंधुदुर्गातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संजय राऊत म्हणाले की आता इंडिया आघाडी ममता बॅनर्जी यांच्या पाठीशी उभी आहे. राहुल गांधी, उद्धव ठाकरे यांसह प्रमुख नेत्यांनी त्यांना पाठिंबा दिला. पश्चिम बंगालमधील निवडणुकीत केंद्र सरकारने दबाव, अफवा आणि मतदार यादीतील बदल करून परिस्थिती निर्माण केली असा आरोपही त्यांनी केलाय. ममता बॅनर्जी यांनी पराभव झाला नसल्याचं सांगितलं असून त्या खरंच विजयी आहेत असंही राऊत यांनी नमूद केलं आहे. तामिळनाडूतील अभिनेता ते राजकारणी बनलेले थलापती विजय यांच्या नेतृत्वाखालील TVK पक्षाला 108 जागा मिळून तो राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरलाय. मात्र बहुमत न मिळाल्याने आघाडी सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू आहेत. TVK काँग्रेस, डावा पक्ष आणि VCK सोबत आघाडी करण्याची शक्यता वर्तवली जाते. या आघाडीत काँग्रेसला 2 तर इतर पक्षांना प्रत्येकी 1 मंत्रिपद मिळू शकतं अशी माहिती आहे. तसेच TVK कडे काही मंत्रिपद सहयोगी पक्षांना देण्याचा पर्याय असल्याचंही सांगितलं जाते. दरम्यान थलापती विजय मुख्यमंत्री होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून बहुमत सिद्ध करण्यासाठी ते सभागृहात वेळ मागू शकतात असंही म्हटलं जात आहे. मुंबईतील पायधुनी परिसरात डोकाटे या कुटुंबातील 4 सदस्यांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. प्राथमिक माहितीनुसार जेवणानंतर कलिंगड खाल्ल्यानंतर त्यांना पोटदुखी, उलट्या आणि अतिसाराचा त्रास सुरू झाला. स्थानिक उपचारानंतरही प्रकृती सुधारली नाही आणि रुग्णालयात उशिराने नेल्यामुळे परिस्थिती गंभीर झाली. शवविच्छेदन अहवालात तीव्र विषबाधेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पोलिसांनी अन्नात मॉर्फिन सारख्या विषारी पदार्थ असण्याचा संशय व्यक्त केला असून खरं कारण टॉक्सिकॉलॉजी अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. मुंबई महानगरपालिका वडाळा परिसरात पाणी पुरवठा सुधारण्यासाठी 1800 मिमी व्यासाच्या नवीन जलबोगद्याचं काम करत आहे. या प्रकल्पातील महत्त्वाच्या जोडणीसाठी शटडाऊन जाहीर करण्यात आलाय. या काळात
अमर महाल प्रतीक्षा नगर दरम्यान मुख्य जलवाहिन्यांची जोडणी केली जाणार आहे. त्यामुळे मध्य आणि पूर्व मुंबईतील अनेक भागात पाणी पुरवठा बंद किंवा कमी दाबाने होण्याची शक्यता आहे. पाणी पुरवठा पूर्णपणे पूर्ववत होण्यासाठी गुरुवारपर्यंतचा वेळ लागू शकतो. पुणे जिल्ह्यातील प्रस्तावित पुरंदर विमानतळ प्रकल्पासाठी सरकारने नवीन जमीन अधिग्रहण दर जाहीर केले असून जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या माहितीनुसार शेतकऱ्यांना प्रति एकर 1,61,00,000 अधिक दर देण्यात येणार आहेत. तसेच व्याजाची रक्कमही मिळणार आहे. या प्रकल्पासाठी 7 गावातील सुमारे 1,216 हेक्टर आणि 242 एकर अतिरिक्त जमीन घेतली जाणार आहे. शेतकऱ्यांना दिलासा म्हणून 10% विकसित भूखंड परत देणं आणि कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याची घोषणाही करण्यात आली. अधिग्रहण प्रक्रिया 10 जून पर्यंत सुरू राहणार असून सहमती देणाऱ्यांना तातडीने मोबदला मिळेल, तर असहमती असल्यास जमिनी सक्तीने अधिग्रहित केल्या जातील, असं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. बीड जिल्ह्यातील उमापूर गावात बोगस लग्नाच्या नावाखाली मोठ्या फसवणुकीचा प्रकार उघड झालाय. एका मुलीने एजंटच्या मदतीने तब्बल 9 वेगवेगळ्या तरुणांशी लग्न लावून लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली. लग्नानंतर काही दिवसातच ती मुलगी गायब होत असल्याचं समोर आले. 9व्या प्रकरणातही असाच प्रकार घडल्यानंतर पीडित नवरदेवाने चकलांबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून टोळीचा शोध घेतला जातो. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून लग्न सराईत अशा फसवणुकीपासून सावध राहण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील सुस्ते गावात यात्रेदरम्यान आयोजित नृत्यांगना राधा पाटील हिच्या कार्यक्रमात काल मोठा गोंधळ झाला. कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात 2 तरुणांमध्ये किरकोळ कारणांवरून वाद होऊन त्याचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं. यात एका तरुणाला मारहाण झाल्याची माहिती आहे. गोंधळ वाढल्याने पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून कार्यक्रम थांबवला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. पंजाबमध्ये मंगळवारी रात्री जालंधर आणि अमृतसर येथे 2 वेगवेगळ्या स्फोटांच्या घटना घडल्या, ज्यामुळे राज्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं. जालंधरमध्ये बीएसएफ पंजाब फ्रंटियर मुख्यालयाबाहेर उभ्या असलेल्या एका स्कूटरमध्ये सुमारे 8:15 वाजता स्फोट झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. संबंधित स्कूटर एका कर्मचाऱ्याची असल्याची प्राथमिक माहिती समोर आली, तर दुसरी घटना अमृतसरमधील खासा भागातील लष्करी छावणीजवळ घडली. या दोन्ही स्फोटानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून तपास सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 मेला आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनच्या आंतरराष्ट्रीय केंद्राला भेट देणार आहेत. संस्थेला 45 वर्ष पूर्ण होत असून त्यानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या दौऱ्यात ध्यान मंदिरासह विविध सेवांचं उद्घाटनही मोदींच्या हस्ते होणार आहे. त्याच दिवशी संस्थापक आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांचा 70वा वाढदिवसही साजरा होणार आहे. अमेरिका इराण यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी सुरू असलेल्या शांतता वाटाघाटी अंतिम टप्प्यात पोहोचल्यात. दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाल्यानंतरही काही तणाव निर्माण झाला होता, पण सध्या परिस्थिती शांत आहे आणि चर्चा पुन्हा सुरू झाल्यात. दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. मध्य पूर्वेतील व्यापारी जहाजांच्या संरक्षणासाठी सुरू असलेली प्रोजेक्ट फ्रीडम ही नौदल मोहीम त्यांनी तात्पुरती स्थगित केली आहे. मात्र इराणच्या बंदरावरील अमेरिकेची नाकेबंदी सुरूच राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. अमेरिका इराण तणावामुळे आखाती देशात युद्धाची भीती वाढली असून त्याचा परिणाम सोने चांदीच्या बाजारावर दिसतोय. सोन्याचे दर सुमारे 1,53,000 वरून 1,47,800 प्रति तोळा आणि चांदीचे दर 2,65,000 वरून 2,45,000 प्रति किलो पर्यंत घसरला आहे. काल IPLच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने सामन्यात दमदार विजय मिळवला. दिल्ली कॅपिटल्सने दिलेल्या 156 धावांचं आव्हान चेन्नईने फक्त 17.3 षटकात 2 गडी गमावून सहज पूर्ण केलं. या सामन्यात संजू सॅमसनने नाबाद 87 धावांची शानदार खेळी करत चेन्नईच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याच्या दमदार फलंदाजीमुळे संघाने 18 शतकापूर्वीच सामना जिंकला. रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनीत राजा शिवाजी चित्रपटाने पहिल्या 4 दिवसात दमदार कमाई केली असली तरी मंगळवारी त्याच्या कलेक्शनमध्ये घट दिसली. चित्रपटाने पहिल्या दिवशी 11.35 कोटी, तर दुसऱ्या दिवशी 10.55 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 12 कोटी, तर चौथ्या दिवशी 5.60 कोटी रुपये कमावले. 5व्या दिवशी म्हणजे मंगळवारी कमाई 4.90 कोटींवर आली. 5 दिवसात चित्रपटाचे एकूण नेट कलेक्शन 44.40 कोटी रुपये झाला असून ग्रॉस कलेक्शन 52.68 कोटींवर पोहोचले. लवकरच 50 कोटींचा टप्पा पार होण्याची अपेक्षा आहे. तुर्तास वेळ झाली येथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.